हॅलो मम्मी, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला पुढचं आयुष्य खूप छान जावं, निरोगी जावं. तू आत्तापर्यंत खूप आम्हाला व्यवस्थित सांभाळलं आहे. आपल्या परिवारामध्ये भरपूर गोष्टी सांभाळून घेतल्या आहेत. पप्पांचा स्वभाव, आमचा हट्ट, कधी कधी आमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या प्रकारे तू सगळ्यांना जपून, सगळं सांभाळून, एका मोठ्या झाडासारखं सगळ्यांना छत्रछाया ठेवून, सगळ्यांना असं पुढं सांभाळून चांगलं जपलंयस. त्याच्याकरता तुझं खूप खूप धन्यवाद. त्याच्याकरता आम्ही तुला कुठपर्यंत फिरू शकू माहिती नाही, पण हीच इच्छा आहे की तुझ्या ज्या काही इच्छा असतील सगळ्या त्या आमच्याकडनं सगळ्या पूर्ण होऊ दे. तुला तुझं पूर्ण आयुष्य पुढे चांगलं होऊ दे. तुझा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. तूच आपल्या घरात फक्त एखादी सगळ्यांकडे असं जाते, सगळ्यांकडे बोलतेस, सगळ्यांमध्ये मिसळतेस आणि सगळीकडेच तुझी कमतरता जास्ती वाचते. तू नसेल तर तशीच आमची पण स्थिती आहे. तसं तुझा आशीर्वाद असतोच आमच्याकरता. बघ असं आज सोबत नाही आहे, पण तरी इकडनंच सगळ्या तुझ्याकडे सगळ्या विशेष आणि तुला खूप 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 शुभेच्छा. आय लव्ह यू मम्मी. हॅपी बर्थडे मम्मी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच आहे. तुमचं आणि माझं नातं ना मला कधी कधी ना खरंच मैत्रिणीसारखंच वाटतं. इतकं छान माझ्याशी मला समजून सांगतात ना तुम्ही. म्हणजे असं टिपिकल सासूसारखं असं कधीच असं रागावून असं चिडून बोललात असं मला कधी आठवतच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये छान समजून घेतात. किती स्ट्रॉंग आहात तुम्ही. कुठून येते तुम्हाला एवढी शक्ती मम्मी. आणि इतका उत्साह पण असतो ना. म्हणजे आता तुम्ही 58 वर्षाच्या झालात पण तुमचा इतका उत्साह असतो ना. म्हणजे आम्हाला सुद्धा राजवेल इतक्या उत्साहाने तुम्ही काम करतात. काही कुठलाही पदार्थ बनवायचा असो किंवा मुलांना गार्डनमध्ये घेऊन जायचं असो, कशाच्या पण बाबतीत. आणि टेक्नॉलॉजी पण आहात. म्हणजे तुमच्यासोबत जर कधी गप्पा मारत बसले ना तर तुम्ही इतक्या छान गप्पा मारतात ना. म्हणजे असं बोर नाही होत तुमच्याशी बोलायला. खूप छान बोलतात आणि प्रत्येक प्रत्येक पिढीमध्ये तुम्ही मिक्स होतात. हा तुमचा पण खूप छान आहे. आणि तुमचा ना कुठली गोष्ट करण्यासाठी असा अट्टहास नसतो की आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर ही अशीच झाली पाहिजे, तशीच पाहिजे, असं काही नाही. चल तुला असं येत आहे ना, ठीक आहे, तू जर मनापासून करतेस ना तर खूप छान आहे. आणि तुम्ही ना आपल्या परिवारामध्ये ना सगळ्यांना ना इतकं छान असं घट्ट धरून ठेवलं आहे. म्हणजे घट्ट म्हणजे असं जबरदस्तीने हा शब्द पण इथे नाही बरोबर वाटणार. म्हणजे रेशमी धागा कसा रेशमी वस्त्राला असं छान नाजूकपणे विणतो, त्याप्रमाणे तुम्ही सगळी नाती छान गुंफून ठेवतात. मग मी तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मला अजून खूप काही शिकायचं आहे. तुम्हाला खूप छान आयुष्य लाभो, आरोग्यदायी, आणि तुमचं पुढचं आयुष्य देखील असंच हसत खेळत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे मामी. कशी आहेस तू? ह्या वाढदिवसाला तुला खूप खूप शुभेच्छा. आम्हा दोघा भावांना तू छान वाढवलं, निरोगी केलं आणि खूप चांगली शिकवण दिली. याच्याकरता आम्ही तुझ्याकडे खूप खूप धन्यवाद आहोत. तुमचे तुला खूप खूप आभारी आहोत त्याच्यासाठी. आणि माझी देवाकडे हीच प्रार्थना की तू अशीच आमच्यावरती सदैव आमच्यासोबत राहू आणि आम्हाला चांगला तुझा आशीर्वाद लाभो. हीच माझी देवाचरणीकडे प्रार्थना तुझी. अजून तुझ्यासाठी काय सांगू. तू किती केलं तरी कमीच आहे आमच्यासाठी. आतापर्यंत खूप काही करत आली आहे तू, आणि जे पण काही येईल ते आम्ही तुला फेडू नाही शकणार. त्याच्या व्यतिरिक्त मी तुला अजून काही सांगू शकत नाही. पण तू जेही केलं, आईपेक्षा पलीकडे जाऊन तू आईची मर्यादा म्हणजे ठेवूनसुद्धा तू खूप काही आमच्यासाठी केलं. म्हणजे काय नाही केलं ते सांगू शकत नाही. शब्दात ते संपवणं किंवा बोलून दाखवणं कमीच आहे. पण तुझ्या आज या 59व्या वर्षाच्या वाढदिवसाला म्हणजे तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. आणि असंच आम्हाला नेहमी नवीन नवीन गोष्टी बनवून खाऊ घालत जा. आम्हाला चांगला टणटणीत बनव, आणि जोपर्यंत आम्ही आमच्यासोबत तू पण राहू आणि अशीच आम्हाला पुढे चांगला खाऊ घालत जा. तेच म्हणेन. अजून काय म्हणते बघ, पूनम काय म्हणते? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. हे आणि पुढचे सगळे वर्ष वाढदिवसाचे तुम्हाला खूप खूप निरोगी आयुष्य लाभो. हसत राहा, नेहमी छान छान पदार्थ बनवत जा. तुमच्यासाठी मी एक छान छोटीशी चारोळी बनवली आहे, ती तुम्ही ऐका. तुमची होते साऱ्यांसाठी तडफड, छोट्या छोट्या गोष्टीवरून ह्याची कडकड. तुमच्याकडे ह्या साऱ्यांची नामी तोड आहे, तशी माझी सासू खूप गोड आहे. तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा.
निरोगी आयुष्य लाभो ही स्वामींकडे प्रार्थना. नेहमी हसत राहा, आनंदी राहा, हेच मी सांगेन. लव यू मम्मी. लव यू आई. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. क्षितिजकडून पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आजी लवकर घरी ये असं म्हणतोय तो आता. हम्म. नमस्कार सगळं पिणे ग्रुपला माझे नमस्कार, छोट्यांना आशीर्वाद. आज माझे मिसेस, माझी सहचारिणी सौप्रीता गोविंद पिंगळे हिचा 59वा वाढदिवस आहे. 20 मे 1982 रोजी मी तिला पाहायला गेलो होतो आणि 22 मे 1982 रोजी तिचा मी पहिला वाढदिवस माझ्या घरात केला होता. विवाह झाला, मुलबाळ झाले. आतापर्यंत तिने मला अनेक ठिकाणी साथ दिली. आपण जे म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि ती घर सांभाळते, उचलते, त्याप्रमाणे तिने मला साथ दिली. हळूहळू म्हणजे प्रगती होत गेली. व्यवस्थित झालं सगळं, अजून पण पुढे व्यवस्थित होईल. आणि माझे दोन्ही मुलं, दोन्ही सुना यांनी पण सुद्धा आम्हाला साथ दिली. विशेषतः म्हणजे अश्विनीने आज एवढी मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन तिने अगदी आनंदाने हा सोहळा संपन्न केला. मला असं वाटत की किती लांब आहे. असं वाटतं की अमोल, अश्विनी म्हणजे नातू, आम्ही, पूनम, क्षितिज हे सगळं माझ्या जवळ वाटतं फोनच्या रूपाने. आपण म्हणतो की लांब लांब आहे, पण या फोनच्या या यंत्रणेमुळे सगळ्यात जवळ आलेलं आहे. माझं घर भरून दिलेलं आहे. आज अमोलनी केक पाठवला, वस्तू पाठवल्या. काय आम्हाला असं वाटत की आम्ही आमच्यापासून दूर आहे, आम्ही तुमच्यापासून दूर आहे, सुना दूर आहे, नातू दूर आहे. काय सगळ्यात जवळ वाटतात आहे. काय आणि प्रत्येक ठिकाणी मला माझ्या प्रगतीला कुठे मला अडचण आलेली नाही आहे, कुठे अडचण पुढे येणार पण नाही आहे. सगळ्यांची साथ मला लाभलेली आहे. काय आणि त्यानंतर मला जे जे आपले फॅमिली मेंबर्स मिळत गेले, ज्यांच्या चांगल्या माझ्याविषयी चांगल्या भावना होत्या, माझ्यावर चांगल्या विषयी त्यांच्याविषयी भावना आहेत. चांगली प्रगती सगळ्यांची होते. माझ्याप्रमाणे माझ्या सुनांचं, माझ्या मुलांचं आणि माझ्या मिसेसचं प्रगती हो. माझं कर्तव्य मी प्रत्येक वेळी करत राहील ही मला देवानी सुबुद्धी द्यावी. तसंच माझ्या मिसेसचं आरोग्य चांगलं राहावं, पुढील भविष्य चांगलं राहावं आणि तिला कुठलाही त्रास होऊ नये, तिला मी शुभेच्छा देतो आणि शुभाशीर्वाद देतो. आणि माझ्या मुलांना, सुनांना, नातेवाईकांना सगळ्यांना मी आभार मानतो की त्यांनी एवढं सहकार्य केलं. धन्यवाद. हॅपी बर्थडे आजी. कशी आहेस? खूप आठवण येते. तू लवकर ये इकडे. आणि तू माझ्यासाठी पट्ट्या, गुलाबजामुन, स्वेटर शिवून देते ना, मला मस्त वाटते एकदम. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी एक ग्रीटिंग बनवली. हे बघ, ही तू आहे आणि मला स्वेटर शिवून देते. की मला लहानपणी आठवतं की तू मला स्वेटर शिवून दिली आहे. मी लिहिलंय की हॅपी बर्थडे अवर स्वीट आजी. आणि मध्ये पण आहे, विशिंग माय वंडरफुल आजी अ हॅपी बर्थडे. You are the most important member of our family. You are the one that holds us together. आणि मी तुझ्यासाठी फ्लावर्स बनवले. आणि ॲलिस गुड झूम गेबुस्टाक सुस ओमा म्हणजे एक जर्मन मध्ये लिहिलंय. म्हणजे त्याचा मीनिंग आहे
बर्थडे स्वीट आजी. आणि हे बघ मी तुझ्यासाठी असा केक बनवलाय आणि हार्ट्स पण त्याच्यावर बनवले. आय लव्ह यू आजी. आजी मला छान छान पराठे बनवून देते. मसाला पराठा. माझ्यासोबत लुडो खेळती. मला स्टोरी सांगते. आय लव्ह यू. आणि हे बघ मी ग्रीटिंग बनवले. हे बघ ग्रँडमा. आणि अजून काहीतरी आहे. थांब. हे बघ वाव. हे मी हे बनवले. ही अक्षरची आयडिया आहे, ब्लॅक आणि येल्लोची. येल्लो. याच्यावर पहिले येल्लो देऊन द्यायचं पूर्ण. मग ब्लॅक द्यायचा. मग त्याच्यावर शेडर घ्यायचं. मग त्याच्यावर असं चित्र काढायचं. येल्लो दिसून जातो डायरेक्ट. आणि हे बघ हे बलून्स गिफ्ट केक हे आणि हे असं काढलंय मी कलरफुल. I love you. Bye bye, bye bye, bye bye. रीता, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी आनंदी आणि सुखी राहा. वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा प्रीता आत्या. हॅपी बर्थडे प्रीता आत्या. स्टे हॅपी स्टे हेल्दी. Happy birthday प्रीता आजी. हॅपी बर्थडे प्रीताबाई, प्रीता वंशबाई. जीविते शरदशतम. खूप खूप आनंदाने जगा. प्रीता, वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रीता, हॅपी बर्थडे. तुझ्या 58व्या वर्षाच्या हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा. नवीन वर्ष तुला आरोग्यमय जाओ, सुखाचे जाओ, ही शुभेच्छा आमच्याकडनं. या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे, ही शुभेच्छा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या स्वभावाबद्दल काय बोलावे. मन मिळव स्वभाव. स्वयंपाकात सुगरण. कधी घरी आल्या तर नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घालणाऱ्या. कधी त्यांच्याकडे गेले तर खूप विचार करणाऱ्या अशा माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप. माझी प्रीता मावशी आणि तिच्या आई वडिलांचं शेंडव फळ म्हणजे सगळ्यात लाडकी आणि सगळ्यांची लाडकी, तसंच सगळ्यांना प्रेमही करणारी. आज तिचा वाढदिवस आहे. आणखीन तिला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. नानूची ती पावडर आजी आहे. आणखीन तसंच ज्या स्वरूपात ती होती आधी लहानपणापासून, म्हणजे मुलगी, त्यानंतर मग बहीण, त्यानंतर मग बायको, सून, आई, आणखीन सासू. सासू तर म्हणायला बरं नाही वाटत आहे, कारण ती सासू कधी झालीच नाही आणि तिला जमणारही नाही. पण ती जशी आहे खूपच छान आहे. सगळ्यांवरती खूप प्रेम करते. कधी संताप करताना तर मी तिला पाहिलंच नाही. ती आजी झाली असली तरी सुद्धा तिच्यातलं लहान बाळ अजून आहे. आणि मला वाटतं आणि सगळ्यांना वाटतं की तिने असंच राहावं, हसत खेळत. सगळ्या तिने जीवनातल्या जेवढ्या पण उतार चढाव आले सगळे हसत खेळतच फेस केले. अशीच राहा, खूप स्माइल करत राहा. आणि मम्मीचा स्पेशल मेसेज आहे की खूप खूप आईस्क्रीम खा. नमस्कार. आत्याला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आत्याबद्दल काय सांगायचं. खूप छान आहे. बहुगुणी, सर्व कलागुण संपन्न अशी आमची आत्या आहे. सुगरण, पाककृती तर इतक्या छान छान करते. मला आठवतं आहे की ती भाग घ्यायची वेगवेगळ्या पाकस्पर्धांमध्ये, अजूनही घेत असेल आणि स्पर्धा जिंकायची सुद्धा. आदर्श गृहिणीचा तिला पुरस्कार भेटल्याचं मला आठवतं आहे अजून. आजी होती भुसावळला ना, आली तेव्हा आम्ही पण होतो, तेव्हा सांगत होती मला आदर्श गृहिणीचा पुरस्कार भेटला आहे म्हणून. तसंच आम्ही भुसावळला जायचो तेव्हा ती रुखवंताचं सामान बनवायचं वगैरे सगळं ते क्लासेस घ्यायची. त्यात नाईफ पेंटिंग, अजून ते वुडन बुलक कार्ट, पॉट पेंटिंग,
असं बरंच काही काही एम्ब्रॉयडरी सगळ्याची तिला आवड आणि सगळं ती करायची. म्हणजे त्या तसंच ती म्हणजे सुगरण कलागुण संपन्न भरतकाम विणकाम शिलाई सर्व याच्यात खूप हुशार आमची आत्या. तसंच आल्या गेल्या त्यांचं मनापासून स्वागत करणं नेहमी हसतमुख राहणं सर्वांशी मिळून मिसळून राहणं सर्वांना जोडून घेणं ते तिला अगदी छान जमतं आणि ती करते सुद्धा. आणि मी तर तिची मानसकन्या आहे. माझं कन्यादान आत्यानेच केलेलं आहे. मी कधी विसरणार नाही आहे. माझं डोहाळे जेवण होतं तेव्हा चांदण्या रात्रीचं तेव्हासुद्धा तिने छान छान खायला करून आणलं होतं मला आठवते. पांढऱ्या रंगाचे पदार्थ होते. पांढरा ढोकळा अजून काही बासुंदी वगैरे असं छान आणि बरंच काही काही तेव्हा तिने मला खाऊन घातलेलं आहे. केक अजून ते काय म्हणतात सुरळीच्या वड्या बरंच काही 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 छान छान हुशार आहे ती. आणि अशीच पुढे पण अत्यंत छान राहो तिची तब्येत नेहमी छान राहो हसतमुख राहो हीच अपेक्षा. आणि पुन्हा एकदा आत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो आत्या, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही जशा आहात तशाच राहा. अगदी वर्ल्ड बेस्ट आहात तुम्ही. आणि या लवकर घरी. नमस्कार. आज आत्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या सदैव आनंदी आणि आरोग्यदायी राहो हीच आम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. तसेच आत्यांचं बद्दल सांगायचं तर त्या कायम सुगरण म्हणूनच त्यांची ओळख आहे. तसेच त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळाले आणि पुढेही मिळेल हे आम्हाला माहितीच आहे. त्या कायम सगळ्यांना काहीतरी नवीन शिकवत राहतात हसत खेळत आणि आनंदी राहतात. असाच त्या आमच्यासोबत काळजी करत आमची नेहमी राहो. त्यांचा सदैव फोन येतो आम्हाला की तुम्ही कसे आहात काय आहात. त्यामुळे त्यांची काळजी आम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही त्यांची काळजी वाटते. त्यांनी सदैव आनंदात राहा तब्येतीची काळजी घ्या आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hello to you and may God bless you and give you a very healthy and long life. या घरी पुन्हा लवकर. बाय बाय. Bye. हॅपी बर्थडे आजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्या. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पाडल्यात आणि सासरशी माहेरशी दोन्ही नाती अशी छान जपलीत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं सगळ्यांचं प्रेम मिळतं आहे आज. आणि दॅट्स वाय वी लव्ह यू अँड वी मिस यू ऑल्सो. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे वन्स अगेन. टेक केअर. स्टे सेफ अँड एन्जॉय युअर डे. हॅलो प्रीता. आज तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. मी कोण बोलते? मामी बोलते. हां, आज तू जरी 3 नातवंडांची आजी झाली असलीस तरी मला तुझ्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात. तू जेव्हा शाळेत जायचीस तेव्हा तुला निबंध लिहायला दिला की तू माझ्या मागे लागायचीस. मामी मला निबंध लिहून दे, मामी निबंध लिहून दे. तसंच बाई मावशी गावाला गेल्या की तुला वेणी घालायला यायचीस. माझ्या हातून सैल वेणी व्हायची. तू म्हणायची बाई मावशीसारखी घट्ट वेणी घाल, मामी घट्ट वेणी घाल. अशा तुझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी मला आज आठवतात. बिट्टू लहान होता 4-5 महिन्याचा. त्याच्याभोवती तू सगळी खेळणी मांडायचीस आणि त्याला ये 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 करायचीस. रांगाला शिकवायचीस तू त्याला. पण तो काही तुझ्याजवळ यायचाच नाही कारण तो लहान होता. पण तुला असं वाटत होतं आणि रांगोत रांगत यावं तुझ्याकडे म्हणून तू त्याला खूप खेळवायचीस. तुझं एक तर खेळणंच होतं घरात. दिवसभर शाळेतनं आली का बिट्टूच्या मागे लागायचीस. बिट्टू चाल ना, बिट्टू चाल ना अशी करायचीस. तुझ्या मैत्रिणींना घरी आणायचीस. मामींशी ओळख करून द्यायची ही माझी मामी म्हणून. अशा कितीतरी गोष्टी मला तुझ्या खूप खूप आठवतात. आणि शिवाय तुझा हट्टीपणा. काय काय मागायचीस मामांकडे, नंतर बा मावशीकडे. बा मावशीचा ओरडा पण खायचीस. धपाटा पण द्यायच्या त्या तुला. असं करू नको प्रीता, तसं करू प्रीता नको. आणि सारखी शारदा मावशीकडे पळायची. मग त्या प्रीता करून ओरडायच्या. मग तू आलेली बाई मावशी करून ओरडत यायची. अशा तुझ्या लहानपणीच्या खूप खूप गोष्टी मला आठवतात. आज तुझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तुझ्या मैत्रिणींच्या पण मला आठवणी आल्या. त्याच्यात तुझी खास फ्रेंड जी होती संध्या, तिची आज मला खूप आठवण आली. काही दिवसांनी ती माझी पण मैत्रीण झाली होती
आम्ही ट्रेनने एकत्र जायचो. ती ठाणा कॉलेजला होती, मी कुर्ल्याच्या शाळेत होते, तर आम्ही दोघी बरोबर जायचो. त्यावेळी तुझी खूप आठवण काढायची. चल हॅलो प्रीता, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझं आयुष्य सुखा समाधानाने जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. प्रीताताई, तुझा आज वाढदिवस. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. त्यानिमित्ताने आज सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशी घरात माझ्या अगोदर तूच लहान होतीस, पण जेव्हा मी आलो तेव्हा तुझी जागा मी घेतली. बऱ्याच गोष्टी आठवत आहेत, थोड्या थोड्या का होईना. तुझ्याबरोबर बाहेर जाणं, फिरायला जाणं, तुझा हात धरून दुकानात जाणं, मंदिरात जाणं, मैत्रिणींकडे जाणं, या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आठवत आहेत. दुसरं, लग्न झाल्यानंतर तू कल्याणला सोडून गेलीस, त्या पण तुझ्या पोस्टाने येणाऱ्या राख्या मात्र अजून आठवत आहेत. दरवर्षी आवर्जून त्या राख्या येत होत्या. नंतर आपली भेट होतच गेली. तू इकडे आलीस, त्याच्यानंतर दर गणपतीला आपली भेट होत गेली होती. यावर्षीही राहून गेली, पण पुढच्या वर्षी नक्की होईल. लग्न झाल्यानंतर बरेच रोल तू परफॉर्म केलेले आहेत. पहिले तू ताई होतीस, मग पत्नी, त्याच्यानंतर सून, सासू आणि आत्ता आजी. या सगळे रोल तू खूप नीट निभवते आहेस. तुझ्याकडे बघितलं की एक गोष्ट आवर्जून जाणवते, ती म्हणजे तुझा उत्साह. खरंच मानायला पाहिजे, तुझा उत्साह उदंड आहे. प्रत्येक कार्यात कुठेही असली तरी तू पहिले आवर्जून उभी असते, सगळ्या गोष्टी करत असते. बस देवाकडे हीच प्रार्थना आहे की हा उत्साह, ही एनर्जी कायम तुझ्याकडे अशीच राहू दे. तुला उदंड आयुष्य लागू दे, तुला सुखसमाधान लागू दे. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. बाय. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय काकू, नमस्कार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुमची खूप आठवण येत आहे, पण काय लॉकडाऊनमुळे येता येत नाही आहे. मला मागचे दिवस आठवत होते. आपण भुसावळला किती छान राहत होतो आणि मैत्रिणीसारखं आपल्या दोघांचं नातं आहे. आपले नाते सासू सुनेचेच आहे, पण आपण मैत्रिणीसारखेच राहतो काकू. सारिकाला आपली जुन्या गोष्टी खूप सांगत असते मी. पण त्यांनी तुमचं नवीन नाव ठेवलं आहे, जीन्सवाल्या सासूबाई. आवडलं ना नाव? मी त्यांच्याकडनंही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. काकू, many many happy returns of the day. स्टे होम, स्टे सेफ. काकू, तुम्ही खूप छान छान रेसिपी करता. आम्हाला खूप खूप शिकवलं तुम्ही. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं, आमच्या चापणाच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मला एक गोष्ट शेअर करायची आहे. ते आत्या खूप छान हे भरलेले वांगे असे, ते डाळीची वांगे असतात, साधे वांगे नाही, ते मला अजून आठवतं. त्याच्यावरनं भांडणही झाले होते की मला पाहिजे असं. म्हणजे ते अजून मला आठवतं. एवढी छान म्हणजे ते वांगे होते, असे कधीच खाल्ले नव्हते मी. आणि असे अजून मी खूप लहान असताना मी भुसावळला गेलो होतो एकदा. मी तसं जायचो नाही कुठे, ते माहिती सर्वांना, जास्त असं कुठे गेलेलो नाही. त्या भुसावळला एकदा राहायला गेलो होतो. खूप मजा केलेली. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगवेगळे छान रोज आयटम आत्यानी बनवून दिलेले खायला वगैरे. आणि आम्हाला आत्या खूप आवडते सगळ्यांना. आणि म्हणजे म्हणजे आत्याला खूप म्हणजे हे देव, ब्लेसिंग्स देव, आशीर्वाद राहो आत्यावर. आत्या एकदम खुश राहो नेहमी. आणि इथे येत राहो कल्याणला. कधी तरी येत तर नाही, पण असं वाटतं की येत राहो. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अगेन. आज दिनांक 22 मे रोजी माझ्या सासूबाई आणि ती सौ प्रीता फिंगळे यांचा 58वा वाढदिवस. त्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक ऑफकोर्स त्यांना तुमचा प्रत्येक गोष्ट अजूनही लक्षात आहे. अँड आय एम शुअर ते आत्ता घरी नाही आहे, बट जेव्हा तिथे मी त्यांना तुम्हाला कॉल करायला लावते. अँड हॅपी बर्थडे. ओम पण इथे बसलेला आहे, पण तो किती शाय आहे तुम्हाला हे माहिती आहे, सो जाऊ द्या. हॅपी बर्थडे वन्स अगेन अँड वी लव्ह यू अ लॉट. बाय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, पण आज मला एक गोष्ट विशेषतः सांगावीशी वाटते. तुमच्यातली सगळ्यात जास्त मला जेन्युइनली आवडणारी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणताही बदल पटकन ॲक्सेप्ट करता. बदल असो किंवा कोणतीही जनरेशन असो, तुम्हाला कोणासोबत कसं वागायचं हे तुम्हाला बरोबर माहिती असतं. तुम्ही कधीच जुन्या विचारांमध्ये अडकून नाही राहिला. जसं समोर जशी वेळ येईल तसं तुम्ही किंवा पटकन कोणताही बदल ॲक्सेप्ट करता. आणि हीच गोष्ट तुमच्याकडे बघितलं की मला सगळ्यात पहिली हीच गोष्ट आहे. आज तुम्ही वयाच्या 60
खूप शुभेच्छा. प्रियताईंचा स्वभाव खूप छान आहे, मनमिळावू आहे आणि त्या खूप हसतमुख आहेत. प्रीताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रीताताई, तुम्ही या कोरोनाच्या काळामध्ये बापूंच्या पाठीमागे तुम्ही एवढ्या खंबीरपणे उभा राहिलात आणि सर्व निभावून नेलं. खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अशाच आनंदी आणि खुश राहा. हॅपी बर्थडे आजी. तुम्ही खूप स्वीट आहात आणि तुम्ही कल्याणला येत जा. आम्हाला तुमची खूप आठवण येते आणि मला तुमच्यासोबत बोलायला खूप आवडतं. जेव्हा कल्याणला आले होते ना, तेव्हा कल्याणला आले होते ना, गप्पा मारल्या होत्या. गप्पा मारल्या होत्या. तुम्ही येत जा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बाय बाय. आदरणीय काकू साहेब, आज आपला हॅपी बर्थडे असल्यामुळे आपल्याला हॅपी बर्थडेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला स्वभाव खूप चांगला असून आपण रेसिपी करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहात. तरी आपल्याला आजच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपले आरोग्य निरोगी व सुखकारक जाओ ही प्रभूचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे काकू. उद्याचा दिवस खूप छान एन्जॉय करा, वेगवेगळे पदार्थ बनवा आणि आम्हाला व्हिडिओज टाका. तुमचे पुढील जीवन आनंदमय सुखमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. काकू, मला दरावा पाठवा व्हॉट्सअपवर. मी तुम्हाला आंब्याचा रस आणि पुरी पाठवतो. आज तुमचा वाढदिवस आहे ना, तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य तुमचं सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे जावं, आयुर्राज्य जावं. प्रीता काकू म्हणजे माझी आईच आहे. आईप्रमाणेच त्यांनी मला शिकवले, सर्व काही संस्कार दिले, आदरातिथ्य शिकवला. तसेच पाककला, शिवणकाम, भरतकाम, विणकाम सर्व काही शिकवलं. ते पण प्रेमाने शिकवलं. कधी रागवल्या नाही, कधी चिडल्या नाही, कधी रागवून बोलल्या नाही. सगळं काही प्रेमाने शिकवलं. त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं होतं, तेवढं मी घेतलं. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तसेच माझ्या मुलाला व मुलीला पण त्यांनी नातवाप्रमाणे प्रेमाने वाढवलं, शिकवलं, सांभाळलं. त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं आहे, ते सर्व काही मी घेतलं. त्यांच्याकडून प्रत्येकासाठी मदत करणे, प्रत्येकाला मदत करणे, प्रत्येकासाठी मदतीसाठीची धावपळ करावी लागते ती त्यांच्याकडूनच मी शिकले. त्यांच्या खूप गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत, पण त्या आता सांगता येत नाही. एवढं प्रेम त्यांनी मला दिलं. अशा या आई वडील असावे तर ते आमचे बापू व काकूंसारखेच असावे. अशा माझ्या काका व काकूंना साष्टांग दंडवत. ओके, पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व थोरात परिवाराकडून पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो काकू, हॅपी बर्थडे टू यू. कसे आहात तुम्ही? खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही. व्यवस्थित आहे ना तब्येत? मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आजी. प्रिय प्रीता, आज तुझा वाढदिवस. लहानपणापासून आजपर्यंत एकत्र वाढलो. सर्व मैत्रिणीत तुझा शांत आणि प्रेमळ स्वभावाने तू कायम सर्वांना जिंकून घेतलेस. तुझ्या हाताची चव आजही जिभेवर रेंगाळते. तुझी मैत्री म्हणजे माझा ऑक्सिजन आहे. कधीही फोन केला तरी आपल्या मैत्रिणीतला ताजेपणा जिवंत जाणवतो. मधले अंतर सहजपणे गळून पडते. तुझी मैत्री मात्र निरंतर लाभो. अत्यंत निरामय सुखी जीवन तुला प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुझी मैत्रीण सारा. हाय प्रीता, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गेली 32 वर्ष आपली मैत्री आहे, पण मला असं वाटतं याचं क्रेडिट तुझा शांत आणि समंजस स्वभाव यालाच खूपसं जातं. तुझ्याबद्दल काय सांगू, सतत दुसऱ्याला मदत करायला तू कायम तत्पर असते. कधीही मी तुझ्या तोंडून नाही हा शब्द आजपर्यंत ऐकला नाही. तुझ्यातल्या कला गुण याच्याबद्दल काय सांगू, तुझ्या हातात जादू आहे. कुठलीही गोष्ट कुठलीही कला करायची म्हटली, तुला सांगितलं की तू लगेच तशी करून दाखवतेस. आणि रुचकरपणा हा तुझ्या हाताचं एक वैशिष्ट्य आहे.
कुठलाही पदार्थ अतिशय सुंदर आणि रुचकर रीतीने तू बनवतेस. तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते आणि आपली मैत्री कायम अशीच राहो हीच इच्छा. परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजींचा आज वाढदिवस. हॅपी बर्थडे आजी. आजींविषयी काही बोलायचे झाले तर आजी खूप हौशी आणि प्रेमळ आहेत. आजींविषयी एक छोटीशी कविता केली आहे. गोड गोड माझी आजी, मैत्रीण माझी आहे खरी, लाड करते खूप माझे, खाऊ देते खूप भारी. गोड गोड माझी आजी, मऊ मऊ स्वेटर विणते, तिने विणलेला स्वेटर घालता तिच्या कुशीची ऊब येते. अशी माझी आजी आहे खूप प्रेमळ, खूप आठवण येते, ये ना गं जवळ. आणि हो, माझ्या मुलांसाठी सुद्धा आजीने स्वेटर विणले आहे, ते मी अजून जपून ठेवले आहे. शाळेत असताना सुट्ट्यांमध्ये आजींकडे जायचो, खूप धमाल करायचो, मजा करायचो. आजींनी खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकवल्या आहेत मला. जे आजीने स्वेटर विणले आहे ते मी अजूनसुद्धा माझ्या आजीची आठवण म्हणून जपून ठेवले आहे, ते मी तुम्हाला दाखवते. परत एकदा हॅपी बर्थडे आजी. हाऊ आर यू? प्रीता, सर्वप्रथम आज तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त भाऊबंद ग्रुपतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. अल्पावधीतच तुझ्या प्रेमळ स्वभावाने तू सर्वांना आपलंसं केलंस. तसंच सर्वांच्या प्रती आदरभाव, मितभाषी, सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात तू कधीच आपला हात आखडता घेतला नाहीस. तू पाककलेत सुगरण आहेसच, पण विविध लज्जतदार रेसिपीज करून सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायला तू आग्रही असणं हा एक तुझा गुण. साधनातही तुझ्या पाककलेची स्तुती करताना कधीच थकत नाहीत. आपल्या प्रापंचिक आघाडीवर देखील तू कमालीची यशस्वी आहेस. आपल्या दोन्ही मुलांना सुसंस्कृत करून त्यांना उच्च शिक्षित केलं. आज ते आपल्या पायावर उभे आहेत. तुझ्या 2 सुना नातवंडांच्या सहवासात तू मोठ्या आनंदात आहेस. कोरोनाच्या कठीण काळात तुझ्या मुलांनी आणि सुनांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे. आपल्या गावी भुसावळमध्ये तू तुझ्या सामाजिक कार्यात स्वतःला व्यस्त ठेवून अनेक लोकोपयोगी सामाजिक जबाबदाऱ्या तू यशस्वीपणे निभावल्या. मग त्यात कल्चरल असो, स्पोर्ट्स असो किंवा गरजवंताला आत्मनिर्भर बनवण्याचं कार्य असो, तू त्यात नेहमीच यशस्वी ठरली आहेस. आणि हो, आता थोडं महत्त्वाचं बोलतो. आज भावबंद ग्रुपवर सर्वजण वाढदिवसाची पार्टी मागत आहेत. काय सांगू त्यांना? केव्हा मिळणार पार्टी? असो, थोडी गंमत केली. असंच उज्ज्वल यश तुला नेहमी प्राप्त होत राहो. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला आणि तुझ्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. असाच आम्हाला तिकडून आशीर्वाद द्या. आणखीन गुड विशेस आमच्याकडून तुम्हाला. आणखीन कसे सगळे तिकडे मला फोटोज पाठवाल तुम्ही आजचे प्लीज. आणखीन काळजी घ्या, असेच क्यूट राहा सतत. आणखीन भेटूया लवकरात लवकर जसं ते सगळं काही बरं होतं. हॅपी बर्थडे आजी. प्रीताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता खूप खूप वाढदिवस होत, अशीच आनंदात साजरे होत आणि हा आनंद सर्वांना मिळत राहो. आज संध्याकाळ सर्वांच्या आनंदाची जाओ. शाम म्हणजे संध्याकाळ, त्या निमित्ताने हिंदी कविता ऐकत आहे. आजा शाम होने आई, आजा शाम होने आई, साथ में खुशियाँ संजो लाई, साथ में खुशियाँ संजो लाई. जन्मदिन मनाने की बेला आई, जन्मदिन मनाने की बेला आई. उत्सव मूर्ति प्रीता समारोह पे छाई, उत्सव मूर्ति प्रीता समारोह पे छाई. सभी घर वालों ने छुट्टी मनाई, सभी घर वालों ने छुट्टी मनाई. बढ़िया स्वाद भरी मिठाई मंगाई, बढ़िया स्वाद भरी मिठाई मंगाई. अचरज से नजरें फोली न समाई, अचरज से नजरें फोली न समाई. बहुरानी अश्विनी ने खुमारी बढ़ाई, बहुरानी अश्विनी ने खुमारी बढ़ाई. धन्यवाद. सी यू अगेन.
हाय काकू, विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काकूंविषयी सांगायचं झालं तर एकच शब्द आहे, मल्टी टॅलेंटेड. काकूंना उत्तम स्वयंपाक बनवता येतो. काकूंचं शिवणकाम खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं, काकू माझी खूप छान मैत्रीण आहे आणि गावावर मिळताना मला खूप सारं खाऊ पण येतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत काकूंच्या ज्या पर्सनली मला खूप आवडतात. काकू, परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल आणि परत एकदा हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कशा आहात? काळजी घ्या सगळ्यांनी. बाय. वन्स अगेन हॅपी बर्थडे. नमस्कार, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे जीवन तुम्हाला सुख समृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो, हीच आमच्याकडून तुम्हाला प्रार्थना. आणि कोरोनाचं मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, काळजी घ्या आणि लवकर आम्हाला भेटायला या. आणि आम्ही पण तुम्हाला भेटायला येतो. लवकरात लवकर येतोच बुवा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy birthday, Ajji, and may you live long and may God bless you a very happy and healthy life. Again, many happy returns of the day to you. हाय प्रीता बहिणी, कसे आहेत? मी कोणी ओळखलं का? सतीश कुलकर्णीची मिसेस मीनाक्षी कुलकर्णी. किती वर्षांनी तुमच्याशी व्हिडिओवरती बोलते. आपण कर्जतला भेटलो होतो, ट्रिप गेली ती, पिकनिक गेली त्या लोकांच्या स्टेमला. सुनबाईनी मस्त प्रोग्राम अरेंज केला आहे तुमचे. हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू प्रीता. काय म्हणते, कशी आहेस? पहिल्यांदा मी तुला व्हिडिओ कॉल करते. आवडेल ना तुला? मग रिप्लाय कर हां नक्की. सुनबाई एकदम मस्त आहे, छान प्रोग्राम अरेंज केलेला आहे तिनं, मला खूप आवडला. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मस्त राहा, मस्त खा, स्वस्थ राहा. बाकी सगळं तब्येत वगैरे मस्त मजेत ना? ओके, बाय, सी यू. तुझं आमंत्रण मिळालं तुमच्या अलिबागला यायचं. नक्की एकदा प्लॅन करूया आपण सगळेजण आणि तुमच्याकडे येऊया मस्तपैकी. भाऊ तर किती वेळेस म्हणाले त्यांना, ये सतीश, ये सतीश. बघू आता कधी योग येतोय ते. चलो, बाय बाय. नमस्कार, मी प्रीता पिंगळे. ह्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनाच शक्य नाही एकमेकांकडे जायला. अशा वेळेस माझा वाढदिवस माझ्या सुनबाईंनी खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करून मला खूप मोठे सरप्राईज दिले व यामध्ये तुम्ही सर्वांनी मला खूप छान साथ दिली. त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभारी आहे. धन्यवाद.